नमस्कार, मी साटम. कालची भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की आता पाकिस्तानला हरवणं इतकं साहजिक झालं आहे की पाकिस्तान हरल्यानंतर आपण आता सेलिब्रेशन सुद्धा करायचं की नाही ह्यावर विचार करायला लागलोय. कारण कालच्या गोष्टी तुम्ही नोटीस केल्या असाल, कोणालाही काही वाटलं नाही पाकिस्तानला हरवल्यानंतर. एकंदरीत पाकिस्तानी क्रिकेटचा आणि पाकिस्तानी क्रिकेट टीमचा विचार केला ना तर मला दख्खनीत उतरलेल्या औरंगजेबची आठवण येते. कारण तोही असाच सौम्य, हताश आणि बरंच काही. त्याचबरोबर त्याने सुद्धा द्राक्ष खाणं आणि टोपी विणण्याखेरीज काय गोष्टी केल्या होत्या दख्खनीमध्ये येऊन, तुम्हाला माहिती असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवू शकता. पण मी आज औरंगजेबचाच रेफरन्स का देतोय तर तुम्हाला लक्षात आलं असेल का ते. कारण मी कालच छावा चित्रपट पाहिला. अतिशय उत्तम कलाकृती आणि त्या कलाकृतीचा सुगंध आता आयुष्यभर दरवळत राहणार आहे. त्याचमुळे मी तो रेफरन्स देतोय. आणि मला आहे ना, छावा चित्रपट पाहत असताना ना असं वाटत होतं जगाला ओरडून सांगावं, त्या थिएटर मधल्या प्रत्येक व्यक्तीला सांगावं, ही माझी स्टोरी आहे, हा माझा राजा आहे, ही स्टोरी माझी आहे. पण त्याचबरोबर मी इथे ओरडत असताना, छावाचे गुणगान गात असताना, तिकडे दुसरीकडे अजून एक मतप्रवाह आहे जो छावाला विरोध करतो आहे. त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा, तुम्ही चित्रपट पाहिलात का? आधी चित्रपट पहा आणि त्यानंतरच विरोध करा. कारण तुम्ही चित्रपट पाहाल ना तर तुम्ही विरोध करणं थोडंसं टाळाल. कारण बघा, एकंदरीत चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याच्या उल्लेखाशिवाय कुठलाही उल्लेख येत नाही. आपण पात्रांचा तर्क लावू शकतो की हे असू शकतील, ते असू शकतील, पण हे तेच असू शकतील ह्याबद्दल कुठलाही आपण तर्क लावू शकत नाही. बाकी चित्रपट अतिशय उत्तम आहे, रिव्ह्यू देण्याची माझी पात्रता नाही, पण एकच गोष्ट सांगतो, थोडंसं सौम्य केलेलं आहे. पण ते गरजेचं सुद्धा आहे, नाही तर लोकांची मानसिकता विचलित होऊ शकते. बाकी पार्ट 2 ची पॉसिबिलिटी सुद्धा आहे. हे लक्ष्मण उतेकर सरांना माहिती. उतेकर सर, तुम्ही बेस्ट काम केलेलं आहे आणि असंच काम करत राहावा. बाकी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची ऍक्च्युअल मध्ये इंटेन्सिटी जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला छावा ही कादंबरी वाचावी लागेल शिवाजी सावंत सरांची. आणि हर हर महादेव, जय जिजाऊ, जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो.